सरहद संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनात प्रमुख प्रवेशद्वारास आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक प्रवेशद्वार नाव देण्यात आले. दिल्ली व भारतीय जनतेला इतिहासातील महान व्यक्तीची ओळख या निमित्ताने झाली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून कसा मुक्त करता येईल यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढलेले लढवय्या राजा उमाजी नाईक होते. राजेंचा घात झाला नसता तर छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे नंतर ही धुरा आपल्या खांद्यावर लिलिया पेलावणारे शूरवीर म्हणजे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक. काही आपापसातले फितुरांनी विश्वासघात करून राजेंना इंग्रजांच्या हवाली केलं. असे धाडस पुन्हा कोणी इंग्रजी सत्तेविरुद्ध करू नये म्हणून राजेंना पुण्यातील आमलेदार कचेरी येथे काळकोटीत डांबून ठेवलं व यातना दिल्या. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्यांना फाशी देण्यात आली व त्यांचा मृतदेह झाडाला 3 दिवस टांगून ठेवण्यात आला. देशासाठी बलिदान करणाऱ्या महाराष्ट्र भूमीतील या लढवय्या राजाला या निमित्ताने दिल्लीतील अखिल भारतीय मराठी संमेलनात खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करण्यात आली. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीला आभा तुझी मुळे गडगडणाऱ्या नभा. आसमानाचा सुलतानीला जबाब देते जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा. घरी घरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादे मनगटे खेळती खेळ जीव गेली. दारिद्र्याचा ओढात शिजला निढलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही रक्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काश्मीरच्या बांदीपुरा भागातील तरुणी शमीमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. शमीमा अख्तर या